ग्रामजयंतीचं हे दुसरं वर्ष आहे की अशा पद्धतीने लाईव्ह येऊन आपल्याशी संवाद साधण्याचं काम पडते आहे. असं वाटलं नव्हतं कधी अशी वेळ येईल, परंतु आज आपल्या याही होईना पण आपण सातत्याने काम करतो आहे, हे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. सत्यपाल महाराज फेसबुक पेजवरून श्री गुरुदेव अध्यात्म गुरुकुलच्या माध्यमातून सर्वांना या गोष्टीचा लाभ होते आहे, हे पाहून खूप आनंद होतो आहे. आणि तुम्हा सर्व लोकांचा जो प्रतिसाद आहे तो प्रतिसादसुद्धा खूप उत्साह वाढवणारा आहे. मी सगळ्यांचे आभार मानतो. आणि आज या ठिकाणी बोलत असताना माझे शब्द जे आहे फार तोलून मोलून मला बोलायचे आहेत याची मला जाणीव आहे. घासावा शब्द, तासावा शब्द, तोलावा शब्द बोलण्यापूर्वी, कारण शब्द हेची कतार, शब्द सुई दोरा, म्हणून बोलावे तर शब्द शास्त्राधारे. बोलावे शब्द नेमके, खमंग खमके, कोणाच्याही मनावरती पडू नयेत चरे. जिभेवरती ताबा सर्वा सुखदाता, कारण शब्दानेच दंगल, शब्दानेच मंगल, म्हणून शब्दाचे हे दंगल जागृत असावे. म्हणून पाणी, नानी आणि वाणी नासवू नये. संत तुकाराम महाराज सुद्धा फार सुंदर सांगतात की आम्हा घरी धन शब्दाचीच रचने, शब्दची अमुच्या जीवाचे जीवन, शब्द वाटू धन जनलोका. तुका म्हणे शब्दची हा देव, शब्दाची गौरवे पूजा करू. इकडे कबीर महाराज सुद्धा म्हणतात की शब्द संभाल कर बोलिए, शब्दों का हाथ न पाओ, एक शब्द करे औषधी तो दूसरा करे घाव. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ज्यांचं शब्दावर प्रभुत्व होतं ते तर म्हणतात की मैं शब्द की खैरात हूँ. आपण नाही म्हणू शकत, पण तो त्यांचा मोठेपणा होता, त्यांचं प्रभुत्व होतं शब्दावरती. राष्ट्रसंत म्हणतात मैं शब्द की खैरात हूँ, सब शब्द मेरे पास है, मुर्दे जगा दू शब्द से, होता अशुभ का रास है. केवढं मोठं हे सामर्थ्य त्यांच्या वाणीमध्ये निर्माण झालं होतं. म्हणून आम्ही आपली वाणी सांभाळली पाहिजे, वाणीची मर्यादा पाहिजे. या ठिकाणी बोलत असताना मला पूर्णपणे जाणीव आहे या ग्रामजयंतीच्या कार्यक्रमामध्ये खऱ्या अर्थानं माझ्या भाषणाचं काही नियोजन नव्हतं, परंतु काल नियोजन झाल्यानंतर सत्यपाल महाराजांना मी शेवटचं नियोजन दाखवलं आणि त्यांनी मला पुन्हा पुन्हा करायला लावलं की तुमचं भाषण असलं पाहिजे, तुम्ही कुठंतरी टाका. आणि म्हणून मी आजच्या दिवशी म्हणजे धर्मपाल दादांचं नियोजित कार्यक्रम असताना आजच्या दिवशी मला बोलण्याचा वेळ आलेला आहे. मी सगळ्यांचे आभार मानतो. मी तो केवळ बालकापरी, थोरांचे आशीर्वाद घेतले शिरी, म्हणूनच अवतरली धीट वैखरी देह बासरी मधुनी. माझाची नवे हा विचार, सर्व संत ग्रंथांचा सार, महात्म्याची तळमळ अपारतेची वर्म कथितो मी. हा राष्ट्रसंतांना मोठेपणा देणारा घेतलेला लहानपणा होता. मित्रांनो, आज ग्रामजयंतीच्या निमित्ताने बोलत असताना राष्ट्रसंतांची सामाजिक क्रांती या विषयावरती मला बोलायचं आहे. जे सामाजिक बदल राष्ट्रसंत महाराजांच्या कार्यातून समाजामध्ये झालेला तुम्ही पाहतो आहे. आजही ती क्रांती संपलेली नाही. जनक्रांतीच्या राष्ट्रसंतांनी टाकलेल्या जनक्रांतीच्या पाऊलवाटा आजही पावलामागून पाऊल टाकत समोर चाललेले आहे. आम्ही तुम्ही सर्व त्या वाटेचे वाटेकरू आहोत. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी जी काही शिकवण दिलेली आहे त्या शिकवण समाजामध्ये किती परिणामकारक आहे, किती क्रांती म्हणजे बदल. क्रांती हा शब्द कोणाला विघातक वाटत असेल, आणखी काही वाटत असेल, परंतु क्रांतीचा अर्थ हा बदल आहे, अमूलाग्र असा बदल. आणि म्हणून क्रांती ही आपण अमूलाग्र अशा बदलाच्या संदर्भानं समजून घेतली पाहिजे. मी सर्वांचे आभार मानतो. सर्व लोक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या या कोरोना काळामध्ये सुद्धा जे विचार होते ते विचार आपण आत्मसात करतो आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हा महाराष्ट्रातल्या विदर्भातल्या अमरावती जिल्ह्यातल्या एक यावलीसारख्या छोट्याशा खेड्यामध्ये जन्मास आलेला महात्मा, परंतु त्यांच्या कर्तृत्वाच्या आणि साधनेच्या आणि आध्यात्मिक अधिष्ठानावरून त्यांनी जे काम केलं त्या कामाच्या भरोशावर या देशाच्या राष्ट्रपती भवनामध्ये जाऊन सुद्धा त्यांनी या देशाच्या सर्वोच्च सत्तेच्या समोर सदाचाराचे आणि
राष्ट्र कसं चालवावं याचे धडे दिले। मित्रांनो, 30 जनवरी 1954 को राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जब भारत के राष्ट्रपति भवन में भजन और भाषण का कार्यक्रम उनका होने जा रहा था, भारत की जनता को वो संबोधित करने जा रहे थे। उस समय भारत के प्रथम राष्ट्रपति राजेंद्र बाबू प्रसाद, कैलाशनाथ जी काटजू, गुलजारीलाल नंदा, महावीर जी त्यागी, पराड़कर, इन जैसे कद्दावर भारतीय नेताओं का शुमार उसमें था। पंडित जवाहरलाल नेहरू को भी किसी महत्वपूर्ण काम, कोई विदेशी मेहमान आने वाले थे तो उनको लाने के लिए, उनका स्वागत करने के लिए हवाई अड्डे जाना था। वो हवाई अड्डे जाने के लिए निकले पंडित जवाहरलाल नेहरू, तब तक महाराज जी का भजन भाषण का कार्यक्रम राष्ट्रपति भवन से शुरू हो चुका था। उन्होंने अपने गाड़ी रेडियो लगाया और रेडियो पे महाराज जी का भजन चलने लगा कि अब तो आंखें खोल बंदे, अब तो आंखें खोल, बिगड़ गई है शासन की नीति, साम दाम दंडन की नीति, अपना पर का देख देख कर झुके न्याय का तोल बंदे, अब तो आंखें खोल। राष्ट्रीयता से ओतपूर्ण भरे हुए महाराज जी के शब्दों को सुनते ही पंडित जवाहरलाल नेहरू जी ने अपने गाड़ी का रुख मोड़ लिया और गाड़ी राष्ट्रपति भवन में आ गई। महावीर जी त्यागी को मेहमानों के स्वागत के लिए हवाई अड्डे भेज दिया गया, लेकिन महाराज जी के शब्दों का जो प्रभाव था वो पंडित जवाहरलाल नेहरू जी को भी उस प्रभाव ने राष्ट्रपति भवन में लेकर के आए और महाराज जी के शब्द सुन रहे थे। महाराज की सर्वोच्च सत्ता के सामने उसकी खामियां गिना रहे थे। इससे उनकी निर्भयता और साथियों, महाराज जी उन लोगों को बता रहे थे कि देश का शीर्ष नेतृत्व जैसे आचरण करता है वैसा ही असर जनसाधारण पर पड़ता है। इसलिए देश के शीर्ष नेतृत्व ने सदाचार से रहना चाहिए, सदैव आचरण होना चाहिए। गर है स्वदेश सुधारना तो साधुओं से ही करो, मंत्री महामंत्री हो सभी आदर्श जीवन आचरो, सबही धकेले लोग पर खुद पर ना कोई ख्याल दे, तब तो देश सुधरेगा नहीं चाहे कोई व्याख्यान दे। राष्ट्रपति भवन में सभी महानुभावों के सामने महाराज जी अपने भजन और प्रबोधन कर रहे थे। महाराज जी ने चारित्र फना ही होगा तब कैसे देश जिएगा, पाणी ही जल जाए तो कैसे। आम्ही पाहतोय आज कोण कोणावर आरोप करते आहे। ज्या पोलिसांच्या हातामध्ये तुम्ही आपलं संरक्षण संपूर्ण जिम्मेदारीने दिलेले आहे तेच गुन्हेगार ठरतायत। रोजचे पेपर आम्ही पाहतोय। महाराजांची ती त्यावेळेची शिकवण आजही जशीच्या तशी लागू पडते आहे। मित्रांनो, महाराज म्हणतायत चारित्र फनाई होगा तब कैसे देश जिएगा, पानी ही जल जाए तो कैसे, पंडित गलत करे तब कैसे, राजा ही भक्ष भरे तब कैसे, और साधु ही भोगी बनेगा तब कैसे देश जिएगा। महाराजांचे ये सब विचार जब पंडित जवाहरलाल नेहरू सुन रहे थे तो उन्होंने कहा, महाराज जी और गाओ, इसे समाप्त मत करिए, और गाइए। शायद पंडित जवाहरलाल नेहरू ने राष्ट्र को ही अपना भगवान और राष्ट्र के कायदों को ही अपनी सुव्यवस्था मानने वाले ऐसे भी अनोखे संत को पहली बार उन्होंने राष्ट्र के रूप में देखा होगा। महाराज जी के भजन का समापन होते ही सद्गतित होकर के अपने भाव विभोर वचन भारत के राष्ट्रपति डॉक्टर राजेंद्र बाबू प्रसाद कहने लगे। वो कहने लगे, महाराज जी तुम्हें मालूम है ये क्या है? सोने हीरो से मड़ा प्रकाश को परावर्तित करने वाला भारत के राष्ट्रपति भवन का वैभवशाली हॉल है यह। एक जमाना था कि यहाँ पर ब्रिटिशों द्वारा वैश्याओं का भी नृत्य हुआ करता था और मंत्री महामंत्री सभी तालियां बजाते थे। लेकिन आज भारत के इस मध्यवर्ती स्थान में, भारत के ऐतिहासिक स्थान पे महाराज जी आपका परम पावन भजन और भाषण का कार्यक्रम हुआ है। हम बड़े भाग्यवान करते हैं खुद को। महाराज जी, हमें मालूम है कि आप देहातों में जाकर के देहातों को उन्नत करने का काम करते हैं। आपने गुरुकुंज आश्रम में इतना बड़ा आश्रम के माध्यम से इतना बड़ा दवाखाना, रुग्णों की सेवा और ये सब काम आप कर रहे हो। भारत के स्वाधीनता संग्राम में भी कूद पड़े थे आप। राजेंद्र बाबू कह रहे थे कि भारत के स्वाधीनता संग्राम में भी आप कूद पड़े थे और अंग्रेजों की कचेरियां जला के मानो उन गोरों की तो कमर ही तोड़ दी थी आपने। हमें मालूम था कि कोई संत धर्म का काम करता है, कोई संत धर्म का काम करता है, हमें मालूम था। एक संत अध्यात्म का काम कर सकता है, हमें मालूम था। लेकिन कोई संत राष्ट्र का भी इतना बड़ा काम कर सकता है, ये हमने आपके स्वरूप में पहली बार देखा। इसलिए संत तुकडोजी महाराज, आप केवल संत नहीं हो सकते, बल्कि आप राष्ट्र संत हो। आणि त्यावेळपासून
तुकडोजी महाराजांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज असं म्हणून सगळ्या देशांनी आदराचं स्थान दिलं। आणि मित्रांनो, एवढ्या मोठ्या उंचीच्या महात्म्याला ज्यावेळेला त्यांचे अनुयायी भेटले आणि त्यांना म्हणाले, महाराज जी, हम चाहते हैं कि आपका जन्मदिन बड़े धूमधाम से हो, हम चाहते हैं कि बड़े पैमाने पे आपका जन्मदिन हो करना चाहते हैं हम। महाराज जी म्हणायला लागले, मेरे वतन की पिछड़ी है जनता, किसी का किसी के संग नहीं बनता, इसलिए मैंने ठानी है मनता। कारण की देशाची परिस्थिती काय आहे, मेरा वतन अन्न वस्त्रों का मारा, चोरी चहाड़ी से करता गुजारा, क्यों न करे कोई ना दे सहारा, कई व्यक्ती व्यसनों से पाये पतन। आणि मग एवढे मोठे आव्हान आमच्या समोर असताना आम्ही आमचे वाढदिवस कसे काय साजरे करावे? मग महाराजांनी त्याला कलाटणी दिली। महाराज म्हणाले, माझा वाढदिवस तुम्ही साजरा केल्यापेक्षा, माझा जन्मदिवस तुम्ही साजरा केल्यापेक्षा गांव का जन्म बनाओ, ग्राम जयंती उसे कहा जाएगा। और गांव का जन्मदिन माने गांव में कौन से उत्सव होंगे? उद्योग का उत्सव होना चाहिए, शिक्षा का उत्सव होना चाहिए, ज्ञान और विज्ञान का उत्सव गांव में होना चाहिए। इस उत्सव के जरिए लोगों के हाथों को काम चाहिए, ऊंच नीच असमानता की भाव को समाप्त करने का ज्ञान उनमें मिलना चाहिए, इस मानवतावादी शिक्षा उन्हें मिलनी चाहिए और गांवों को उज्जवल बनाने का काम इस माह में चले और प्रचार का यह माह कहा जाए और इस माह में प्रचार का बड़ा काम चले। मानवतावादी विचारों को लेकर के गुरुदेव सेवा मंडल के प्रचारकों ने गांव गांव जाकर के इस विचारों का प्रचार प्रसार यदि तुम करना चाहते हो तो इस दिन को ग्राम जयंती से मनाओ और गांव गांव में खुशहाली लाने के लिए काम किया करो इस माध्यम से। म्हणजे महाराजांनी स्वतःला तोही मोठेपणा घेतला नाही, तोही सर्वांना वाटून दिला आणि गावाच्या विचारासाठी लोकांचा हा जो उत्साह होता, जो महाराजांच्या जन्मदिवसावर काहीतरी झालं पाहिजे, त्या उत्साहाला महाराजांनी एक दिशा दिली। नाही तर आम्ही पाहतो अनेक महापुरुष ज्यांनी चांगले काम करून गेले त्यांचे डीजे वाजवून दारू पिऊन लोक नाचून त्यांचे जयंत्या पुण्यतिथ्या साजऱ्या करतात। ही फार मोठी शोकांतिका आहे। मित्रांनो, राष्ट्रसंतांनी या सगळ्या विचाराला एक दिशा दिलेली आहे, त्या विचाराच्या दिशेने तुम्हाला आम्हाला नेलेलं आहे। ग्राम जयंतीचा मंत्र घ्यावो नवा हे भजन सुद्धा महाराजांनी लिहिलेलं आहे आणि त्या भजनामध्ये कोणता संदेश दिला? या देशाची आर्थिक विषमता, त्यावेळेला जी आर्थिक विषमता निर्माण झालेली होती, त्या आर्थिक विषमतेची दरी महाराजांपासून सुटलेली नव्हती। मित्रांनो, त्यांनी त्या आर्थिक विषमतेच्या दरीचं चिंतन केलं आहे। आजही आम्ही पहा, आमच्या देशातला एक मोठा उद्योगपती ज्यावेळेला त्याच्या वाढदिवसाला 240 कोटी रुपयाचं विमान प्रेझेंट करते आहे, एवढी श्रीमंती आहे। 240 कोटी रुपयाचं विमान एक मोठा उद्योगपती आपल्या बायकोच्या वाढदिवसासाठी प्रेझेंट करते आहे आणि त्याच देशामध्ये यवतमाळ जिल्ह्यात महागाव तालुक्यातला साहेबराव करपे नावाचा शेतकरी माणूस जो काळी माती फाडून हिरवं सोनं पिकवत होता, त्या माणसाला मात्र सर्व कुटुंबासह आत्महत्या करावी लागली, कारण की ही विषमतेची दरी आणि व्यवस्थेने त्याच्यावरती ती वेळ आणली। मित्रांनो, म्हणून ही विषमतेची दरी महाराजांपासून लपलेली नव्हती। महाराज या ग्राम जयंतीच्या या भजनामध्ये पहिल्याच अंतर्यामध्ये त्याचा उल्लेख करतात, कसा? एकाच्या महालात फुलता ती बागा आणि दुसऱ्यास धड नाही राहण्यास जागा, अन्नासाठी फिरतो नागवा, ग्राम जयंतीचा मंत्र घ्यावो नवा। मित्रांनो, ही विषमतेची दरी कुठेतरी नष्ट झाली पाहिजे, हे सुद्धा ग्राम जयंतीच्या मागे महाराज आपला उद्देशामध्ये सांगतात। आम्ही पाहतो एकामागे एक वेतन आयोग लागू राहिले, 6वा वेतन आयोग, 7वा वेतन आयोग, आता 8वा वेतन आयोग। ज्याला 6वा वेतन आयोग लागला होता, लागायचा होता, त्यावेळेला देशाचे पंतप्रधान म्हणत होते की 6वा वेतन आयोग जर लावला तर देशाच्या विकास कामाची कामे थांबतील। फार मोठा देशाचा मोठा एक निधी फक्त नोकरदार वर्गाच्या पगारासाठी खर्च होईल। आज आपण महाराष्ट्रात जर चिंतन केलं तर फक्त महाराष्ट्रासारख्या एका मोठ्या राज्यामध्ये 2,15,000 करोड रुपयाचं एकूण आर्थिक बजेट असताना 1,76,000 करोड रुपयाचं बजेट फक्त नोकरदार वर्गाच्या पगारासाठी खर्च केले जाते। मग विकास कामाचं नियोजन कोणत्या पैशामध्ये होणार? मित्रांनो, श्रीमंत अजून श्रीमंत होत चालले, त्यांच्यासाठी वेतन आयोग लागत चालले, गरीब अजून गरीब होत चालला, त्यांच्यासाठी स्वामीनाथन आयोग नाही लागू होऊ शकला। कारण की ज्या वेळेला वेतन आयोग लागू नये असं सरकार म्हणते, त्यावेळेला मात्र संघटितपणे कर्मचारी लोक त्याचा
विरोध करतात, परंतु ज्यावेळेला शेतकऱ्यासाठी स्वामीनाथन आयोग लागू होत नाही त्यावेळेला मात्र सर्व लोक संघटित होऊन एकत्रित होऊन विरोध होत नाही. मित्रांनो, ही आर्थिक दरी कुठंतरी दूर झाली पाहिजे, ही महाराजांच्या मनातली तळमळ होती. आणि म्हणूनच विनोबांच्या भूदान यज्ञामध्ये महाराजांनी उडी घेतली आणि त्याच्यामध्ये महाराजांनी लिहिलेलं आहे, रक्तवाहुनी नको ती क्रांती. कारण जिथं 30 कोटी लोक या देशातले खात होते त्याच वाट्यामध्ये आज 140 नाही 150 कोटीच्या जवळपास लोकसंख्या आपली जाईल. आता ही जनगणना झाली म्हणजे आपल्या समोर येईलच नक्की काय तो. मग ही विषमतेची दरी कशी होईल? देशातली 80% मालमत्ता 20% लोकांकडे आहे. लक्षात घ्या मी काय म्हणतोय, देशातली 80% मालमत्ता ही 20% लोकांकडे आहे आणि 20% संपत्तीमध्ये 80% लोकांचा आपला निर्वाह चालू आहे. मी तर म्हणतो ही दरी याच्यापेक्षा वाढलेली असेल या काळामध्ये, फार मोठ्या प्रमाणात वाढलेली असेल. महाराज ते सांगतात, एकाच्या महालात फुलता ती बागा आणि दुसऱ्याच धड नाही राहण्यास जागा. ही विषमता कुठंतरी नष्ट झाली पाहिजे. आणि मग ही विषमता कोण नष्ट करणार? राष्ट्रसंत तुकडोजी महाराज तरुणांकडून अपेक्षा करतात की तरुण मित्रा, तुम्ही आता काहीतरी केलं पाहिजे. सुधरो सुधरो यार किसानो, दूसरों पर क्यों दोष लगाते हो, तुम्हारा पैसा जुआ खेले, तुम घूमते हो बोतल ले ले. आणि मग आमच्या ह्या कमी कशा निघणार? म्हणून आम्ही सर्वांनी विचार करून केला पाहिजे की आमच्या समस्याचं समाधान जर कुठं असेल तर ते समस्यांचं समाधान आमच्या शेतातल्या मातीमध्ये आहे आणि शेतकऱ्यांच्या पोरांच्या मनगटातल्या क्षमतेमध्ये ते समाधान आहे. आमच्या प्रश्नाचे उत्तर तिथे आहे मित्रांनो, आम्ही तिथे शोधले पाहिजे. आमच्या शेतकरी बापानं घाम गाळून काळी माती फाडून जे हिरवं सोनं पिकवलं त्या कच्च्या मालाचा पक्का माल करण्याची अक्कल आमच्या तरुण पोरांना आली पाहिजे. शेतकऱ्यांच्या पोरांनी आता बापानं पिकवलेल्या कच्च्या मालाला पक्क करता आलं पाहिजे. राष्ट्रसंत ग्रामगीतेमध्ये लिहितात, कच्चा माल मातीच्या भावे पक्का होता तोची चौपटीने घ्यावे, मग ग्रामजन कैसे सुखी व्हावे पिकवूनही ते उपवासी. मित्रांनो, आम्हाला आमच्या बापानं पिकवलेल्या कापसाचा पेळू, धागा, कपडा आणि हे बनवून विकता आलं पाहिजे. आम्हाला आमचे बाजारपेठ उभे करता आले पाहिजे. या दृष्टीने आज आम्ही प्रयत्न करायला सुरुवात केली पाहिजे. आम्ही चण्याचे भाव पहा, चण्याच्या डाळीचे भाव पहा, फल्लीचे भाव पहा, फल्लीच्या तेलाचे भाव पहा, सोयाबीन आणि सोयाबीनच्या तेलाचे भाव, या सगळ्या गोष्टीवर प्रोसेसिंग करणारे पोरं तयार झाले पाहिजे. मित्रांनो, आमच्या शिक्षणाचा फायदा विदेशात जाऊन एखाद्या विदेशी कंपनीला आपण पोहोचवतो आहे, परंतु आपल्या बापाची आभाळाखालची इंडस्ट्री जर वाढवायची असेल तर आमच्या पोरांनी आपली मेहनत, आपली क्षमता तिथं सिद्ध केली पाहिजे. आज आम्ही अनेक शेतकरी तरुण पाहतो की ज्यांनी फक्त मोबाईलवर एक क्लिक जर केला तर त्यांच्या सर्व शेताला पाणी होईल. त्यांच्या शेतामध्ये जर बंदर आले, वानर आले तर त्यांच्या मोबाईलवर त्यांना समजते की आपल्या शेतामध्ये हे आलं. ही ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आता आपल्या शेतामध्ये आली पाहिजे आणि शेतकऱ्याच्या पोरांनी उत्कृष्ट शेतकरी बनवून दाखवलं पाहिजे. या देशामध्ये शेती हा सुद्धा एक उद्योग आहे आणि आपला देशच मुळात शेतीप्रधान देश आहे मित्रांनो, कृषीप्रधान देश आहे. आमचं कृषीप्रधानत्व आम्हाला टिकवता आलं पाहिजे. करण्याची जर जबाबदारी आज कोणावरती असेल तर मित्रांनो, ही सगळी जबाबदारी आता तरुणांवर आलेली आहे. स्वामी विवेकानंद असे म्हणाले होते, एखाद्या देशाचं भविष्य जर तुम्ही मला विचारत असाल तर त्या तरुणाच्या ओठावरची गाणी मला सांगा, मी त्या देशाचं भविष्य तुम्हाला सांगू शकतो. आणि मग भरकटलेल्या तरुण पाहला की राष्ट्रसंतांचं हृदय चर व्हायचं. एकदाचा प्रसंग आहे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूरहून गुरुकुंजाश्रमाच्या दिशेने कार्यक्रम आटोपून येत होते. थिएटरमध्ये चष्मे बद्दूर पिक्चर चालला होता. पिक्चर संपलेला होता आणि पिक्चर पाहून ते काही तरुण पोरं तिथून बाहेर आले आणि त्या पिक्चरमधलं गाणं गुणगुणत होते की तो हिरो त्या हिरोईनला म्हणत असेल त्या पिक्चरमधल्या की तेरी प्यारी प्यारी सूरत पर किसी की नजर ना लगे चष्मे बद्दूर. महाराजांनी ते ऐकलं. तो तरुण गात होता आणि ते ऐकून महाराज म्हणाले, इस देश के नौजवान अगर प्यारी प्यारी सूरत का गाना गाएंगे फिर मेरे देश का गाना कौन गाएगा, ये बूढ़े गाएंगे क्या? फिर महाराज कहते हैं कि हमने उसी तर्ज पर गाना लिखा कि मेरे प्यारे सुंदर भारत पर दुश्मन की नज़र ना लगे. अरे तू सुन, मुश्किल से पाया है स्वराज, प्रिय बापू का है सरताज, कई वीरों ने कुर्बानी कर सुख के दीन बताए आज, चरित्र भारत का है धन, विशाल भारत का है मन, कहता टुकड़े आया जमाना,
नवनिर्माण करेंगे हम। मित्रांनो, आमच्या तरुणांना आता हा नवनिर्माण करायचा आहे। आमच्या तरुणांवर आता खऱ्या अर्थाने ही जबाबदारी आलेली आहे मित्रांनो। आणि म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी तरुणांना वेळोवेळी मार्गदर्शन केलेलं आहे की तरुणा, आता तुझ्या खांद्यावरती हे सगळे धुरा आलेली आहे, पण तरुण पोरगा आपल्या खिशामध्ये कंगवा ठेवत असेल, सौंदर्य प्रसाधन ठेवत असेल आणि पाउडर लावून गोरे गोरे गालो का गाना गाते होंगे तो इस देश का भविष्य किसके हाथ में है फिर। महाराज जी एका भजनामध्ये म्हणतात, तू सुंदर दिखता है, जानी जवानी खून भरी ये तर 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 चलता फिरता, देश धर्म के काम न आया जैसा भैसा चलता, तू सुंदर दिखता है तो क्या है। सुंदर कौन था? सुंदर वो झांसी की रानी जो लड़ी गोरों के संग में, दाग नहीं लगने दिया शत्रु का कूदी आग के जंग में। सुंदर तो थे वो सुभाष बाबू वीर जवाहर बाके, देश के खातिर फना हुए बजे नगारे जाके, तू सुंदर तो क्या है। मग महाराज म्हणतात, लाव छातीला माती, उभा हो सैन्यामध्ये भरती, सिंहासम ही छाती तुझी आणि पोलादासम हात तुझे, बिजली सम ललकार तुझी, तोफ बॉम्ब करी हात तुझे। अरे मेला तर तू शहीद होशील, कीर्ती तुझी देशावरती, आणि जिंकलास तर वीर म्हणून ही पदवी देतील राष्ट्रपती। आता तरुणांनी पेटलं पाहिजे, तरुणांनी उभं झालं पाहिजे, आपल्या जबाबदारीचं भान तरुणांना आलं पाहिजे मित्रांनो। हे भान जाणीव करून देतं या आमच्या साधू संतांनी वेळोवेळी जाणीव करून दिलं। राष्ट्रसंतांची सामाजिक क्रांती ही उघडपणे त्यावेळेला समोर आली ज्या ज्या वेळेला देशावरती संकट होते, त्या त्यावेळेला राष्ट्रसंतांचं महत्त्व समाजाला समजत होतं आणि समाजाला एक वेगळी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज एक वेगळा मार्ग देत राहिले। तृतीयपंथी लोकांच्या संमेलनाच्या उद्घाटनाला तुमसरला महाराज गेले, महाराजांना निमंत्रण भेटलं, महाराजांनी निमंत्रण स्वीकारलं, पण काही लोक ते म्हणतात तुम्ही कुठले कार्यक्रम करता, आता तृतीयपंथी लोकांच्या म्हणजे हिजड्यांच्या तुम्ही कार्यक्रमाच्या उद्घाटनाला जाणार आहात का। महाराजांवरती फार टीका झाली मित्रांनो, जशी आजही आपल्यावर होते। सप्तखंजिरी वादक प्रबोधनकारांवरती आजही काही लोक अशी टीका करतात की हे नेत्याच्या वाढदिवसाला का जातात, हे राजकीय पक्षाच्या लोकांच्या कार्यक्रमासाठी का जातात, हे लोक एखाद्या वाढदिवसाला का जातात, वैयक्तिक कार्यक्रमासाठी। हे मुसलमानांचा संदलचा कार्यक्रम असला तरी आज सप्तखंजिरी वादक आमचा प्रबोधनकार जातो आहे। आज एखाद्या कुठल्या सर्व प्रकारच्या स्तरातल्या कार्यक्रमामध्ये गुरुदेव सेवा मंडळाचे कार्यकर्ते प्रचारक सप्तखंजीर वादक जातात मित्रांनो। यूपी मध्ये आणि बिहारमध्ये निवडणुकांच्या प्रचारामध्ये बाया नाचवून सुद्धा त्यांनी निवडणुकीचा प्रचारासाठी लोक जमा केलेले आहे। ही वेळ जर महाराष्ट्रावर आली नसेल तर त्याला कारणीभूत सप्तखंजिरी वादक प्रचारक आहेत, लक्षात घ्या मित्रांनो। लोक आकर्षित करण्याची आणि जमा करून ठेवण्याची जी क्षमता सप्तखंजिरी वादक प्रबोधनकारांमध्ये आहे ही इतर कुठल्याही प्रबोधनकारांमध्ये आपल्याला दिसत नाही। म्हणून लोकप्रियतेला पावलेले राजकीय कार्यकर्ते सुद्धा आमच्या प्रचारकांचा उपयोग करून घेतात मित्रांनो। पण लक्षात घ्या मित्रांनो, मंच त्यांचा असतो, आयोजन त्यांचं असतो, सगळा खर्च त्यांचा असतो आणि ग्रामगीतेचा प्रचार करणारा माणूस त्या ठिकाणी जाऊन प्रचार करून वापस येतो मित्रांनो। ही एक उपलब्धी आहे। महाराजांवरही त्यावेळेला अशीच टीका झाली की तुम्ही तृतीयपंथी लोकांच्या संमेलनाच्या उद्घाटनाला जाता, तुम्ही महाराज आहात, हे तुम्हाला शोभत नाही। अनेक लोकांनी सांगितलं, महाराजांनी कोणाची एक ऐकली नाही। महाराज तृतीयपंथी लोकांच्या ते तमाशे दंडारी चालायच्या, त्या दंडारी तमाशांमध्ये ते सोंगण्यात पात्र ते तृतीयपंथी लोक करायचे। महाराजांनी तिथे गेले, तृतीय लोकांच्या कार्यक्रम संमेलनामध्ये भाषण करत असताना महाराज बोलले की या देशाच्या तृतीयपंथी लोकांचा इतिहास फार गौरवशाली आहे। या देशावरती संकट आलं असताना भगवान श्रीकृष्णाला सुद्धा इथल्या तृतीयपंथी लोकांची मदत घ्यावी लागली होती। अधर्माचा नाश करून धर्माची पुनर्स्थापना करण्याची वेळ आली, त्यावेळेस शिखंडीला समोर उभं करून पितामह भीष्माचा वध करावा लागला होता। पितामह भीष्माला शरपंजरीवर पाळायचं काम पडलं होतं। त्यावेळेला तृतीयपंथी लोकांनी म्हणजे तुमचं नेतृत्व त्यावेळेला कोणी केलं? शिखंडीने केलं। म्हणून तुमचा इतिहास फार गौरवशाली आहे। अरे हमारे एकनाथ महाराज जी ने भी साड़ी पहन करके भारूड किया था। त्यांचं प्रबोधन करताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणत होते। आणि तृतीयपंथी लोकांना महाराजांनी सांगितलं की ज्या वेळेला तुम्ही तुमच्या नाटकाच्या माध्यमातून लोकांशी बोलता, तरुणांशी बोलता, त्यावेळेला त्यांना सांगा, अरे तरुण हो, काय इथं नाटकामध्ये तमाशामध्ये येऊन बसलेले आहात? अरे या देशावर संकट आलेलं आहे, तुम्ही सैन्यात भरती व्हायला पाहिजे,
तुम्ही सैन्यात भरती होता की आता आम्ही भरती व्हावं सैन्यामध्ये, अशा पद्धतीने तुम्ही दम द्यावा. आणि मित्रांनो, ज्या वेळेला महाराजांचा हा उपदेश त्यांनी आचरणात आणला, तृतीयपंथी लोकांनी ज्या वेळेला अशा पद्धतीने वक्तव्य केलं, त्यावेळेस नाटकामध्ये बसलेल्या तरुण पोरांनी लाजे शर्मेने या देशाच्या सैन्यामध्ये भरती झाले. आताचा काळ वेगळा आहे. 3 लोकांची भरती असते, 30,000 लोक भरतीसाठी जातात. त्यावेळेला पोरं भरती होत नव्हते, जबरदस्तीने एखाद्या वेळेला उचलून न्यायचं काम पडत होतं. आणि महाराजांनी हे परिवर्तन केल्यामुळे काय झालं की तरुण पोरं मोठ्या संख्येनं भारतीय सैन्यामध्ये भरती व्हायला लागले होते. महाराजांनी सेना सहायता फंड सुद्धा त्यावेळेला जमा केला होता. ज्यावेळेला या देशाच्या सैनिकांना आर्थिक चणचण भासली होती, त्यावेळेला महाराजांनी सेना सेवा सहायता निधी तयार केला आणि एक मोठा फंड गुरुदेव सेवा मंडळाच्या माध्यमातून पाठवला. ही मित्रांनो महाराजांची सामाजिक क्रांती होती. आज त्या क्रांतीचं उत्तर आहे. आम्हा तुम्हाला ही सगळी गोष्टी समोर घेऊन जायचं आहे. मित्रांनो, महाराजांची सर्वात मोठी सामाजिक क्रांती जर काही असेल तर देवाचा अवतार होईल आणि देव आमच्यासाठी काम करेल आणि मग आपण फक्त देवदेव करत बसावं, असं दैववादी लोकांना महाराजांनी कर्तव्यपरायण केलं आणि कर्तव्यावर विश्वास ठेवायला लावला आणि स्वतः कर्तव्य करावं याच्यावरती विश्वास ठेवायला लावला. ही महाराजांची मोठी सामाजिक क्रांती होती की तुम्ही देवदेव करत बसू नका. आता तुमचं शस्त्र तुम्हाला हाती घ्यायचं आहे आणि तुम्हाला तुमचं शस्त्र घेऊन लढायचं आहे. त्या पद्धतीने शिवाजी महाराजांनी ज्यावेळेला युद्ध केलं त्यावेळेस त्यांच्या हातात शस्त्र होतं तलवार. परंतु शिवाजी महाराजांच्या नंतर ज्योतिराव फुले यांनी तो वसा पुढे चालवत असताना त्यांनी शस्त्र त्यांनी शिक्षण नावाचं शस्त्र हाती घेतलं. ज्योतिराव फुल्यांचा वसा समोर चालवत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शस्त्र बदललं, हातामध्ये कलम नावाचं शस्त्र घेतलं आणि संविधान नावाची ढाल घेतली आणि ही लढाई समोर लढली. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी पुढे तोच वसा चालवत असताना हातात खंजिरी घेतली आणि भजन नावाचं शस्त्र उपसलं. मित्रांनो, आज जर आम्हाला हा लढा टिकवायचा असेल तर उद्योग नावाचं शस्त्र हातामध्ये घेऊन आपल्या मनगटातलं सामर्थ्य उद्योगामध्ये ओतावं लागेल आणि या देशात येणाऱ्या मोठ्या मोठ्या मल्टीनॅशनल कंपन्यांना सुद्धा चॅलेंज करून तुमचा माल तुम्हाला देशात सुद्धा विकता यावा, एवढं सामर्थ्य जे तुमच्यामध्ये आहे हे सामर्थ्य निर्माण करावं लागणार आहे. आजचं शस्त्र म्हणजे उद्योग म्हणायचं आहे. मित्रांनो, या दृष्टीने आता आपले पावलं पडत गेले पाहिजे, आपण समोर चालत गेलं पाहिजे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या शब्दांनी जी वीरश्री निर्माण केली होती लोकांमध्ये, झाड झडुले शस्त्र बनेंगे, पत्थर सारे बॉम्ब बनेंगे, त्यावेळेला इंग्रजांचे पोलीस स्टेशन पेटवून टाकले. आणि एवढंच नाही तर चीनचं आक्रमण ज्यावेळेला आमच्या देशावरती झालं 16 डिसेंबर 62 ज्यावेळेला सर्व देशाला अस्वस्थ करणारी बातमी चालली रेडिओवरून की भारतावरती चीनने आक्रमण केलेलं आहे आणि चीन बड़ी बेदरकारी के साथ में पंचशील तत्वों का हत्या करते हुए भारत के उत्तरी सीमा पर चीन आक्रमण खोल दिया है. सर्व भारताला अस्वस्थ करून टाकणारी ही बातमी. सेवाग्राम आश्रमला शांती संमेलन भरलं. त्या शांती संमेलनामध्ये या देशाचे सर्व मोठे मोठे नेते, काँग्रेसचे त्यावेळचे अध्यक्ष सर्वश्री भाई ढेबर, आर्य नायकमजी त्याचे आयोजक आणि सर्व सेवा संघ, गांधी स्मारक समिती, साबरमती आश्रमची समिती, या सर्व समित्यांचे देशाचं नेतृत्व करणारे मेन महत्त्वाचे लोक त्या ठिकाणी होते. आणि विषय काय चालला की भारतावरती चीनने जे आक्रमण केलं आहे त्याच्या विरोधामध्ये पंडित जवाहरलाल नेहरूंनी सशस्त्र सैन्य उभं केलेलं आहे आणि महात्मा गांधींच्या या देशामध्ये अहिंसेचं तुम्ही एक उदाहरण प्रस्थापित करायला पाहिजे होतं. त्या देशामध्ये तुम्ही शस्त्र घेऊन सैनिक उभे करता, तर तुम्ही असं करू नका, शस्त्र घेऊन त्याचं उत्तर देऊ नका, अशा पद्धतीचा आशय त्या शांती संमेलनाचा होता. आणि मग पंडित जवाहरलाल नेहरू महात्माजींच्या विचाराला विसरले आहेत. त्यांनी सशस्त्र लढा उभा तिकडे सीमेवरती पाठवलेला आहे आणि म्हणून असं करू नये, म्हणून त्यांनी आम्ही अहिंसेचा उदाहरण प्रस्थापित केलं पाहिजे या आशयाने मीटिंगची सुरुवात झाली. 2-3 तास झाले शांती संमेलनामध्ये कुठलंही आउटपुट निघालं नाही. त्यावेळेला आर्य नायकमजी असे म्हणतात की राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जी से मैं अनुरोध करता हूँ कि वो इस सभा को संबोधित करे. आणि मित्रांनो, या शांती संमेलनामध्ये राष्ट्रसंतांचं 10 मिनिटाचं भाषण झालं. या 10 मिनिटाच्या भाषण म्हणजे 10 मिनिटाचं क्रांतीचं धगधगतं यज्ञकुंड त्या सर्व लोकांच्या समोर त्यांना अनुभवता आलं. राष्ट्रसंत म्हणतात की मैं भी चाहता हूँ कि समूचे विश्व के सामने भारत ने एक अहिंसा का आदर्श प्रस्थापित करना चाहिए.
मैं भी चाहता हूं कि समूचे विश्व के सामने भारत ने शांति का प्रस्ताव प्रस्तापित करना चाहिए, लेकिन कब? जब चीन जैसा दुश्मन हमारे छाती पे बैठकर हमारे जान का प्यासा बैठा हो और हम शांति का अहिंसा का कंठशेष करते रहे, तो क्या इससे देश गर्त में नहीं जाएगा? अरे इस देश का एक हीरा आदमी चीन को सबक सिखाना जानता है। जैसे भी हाथ में हथियार लेकर के अगर चीन को हथियार की भाषा समझती है तो हथियार की भाषा से हमने समझाना चाहिए। देश का एक भला आदमी अगर देश को बचाने का काम कर रहा है तो हमने उसके हाथों को मजबूत करना चाहिए, ना कि उनके राह में रोड़ा डाले। ऐसे आदमी के राह पे रोड़ा डालना ये देश से गद्दारी के विपरीत और क्या हो सकता है? आणि महाराजांनी त्या कामाचं समर्थन केलं की सीमेवरती हातात शस्त्र घेतलेल्या सैनिकांनी प्रतिकार करायला पाहिजे। आणि मित्रांनो, त्या लोकांचा जो काही नियोजित कार्यक्रम होता तो सगळा बदलून गेला आणि महाराजांच्या विचारांनी ती लोक पुढे निघाले आणि महाराजांनी सुद्धा आपला रस्ता मित्रांनो ठरवून घेतला। 16 डिसेंबरला महाराज सेवाग्राम आश्रमामध्ये आहे, 17 डिसेंबरला महाराज इटारसीमध्ये आहे, 18 डिसेंबरला महाराज भोपाळमध्ये आहे, 19 डिसेंबरला महाराज सदाकत आश्रममध्ये आहे। श्री अयंगार बिहारचे त्यावेळेला बिहारचे ते मोठे अधिकारी होते, अयंगारजी सोबत ते बोलत आहेत गव्हर्नरांसोबत। त्यानंतर 20 तारखेला ते सदाकत आश्रमामध्ये राजेंद्र बाबूंच्या सोबत आहे, त्यांच्यासोबत चर्चा करते आहे। सियालकोटमध्ये आहे, सिलीगुडीला महाराज आहे, फतेपुरमला महाराज आहे, रक्सोलला महाराज आहे। या सर्व प्रदेशामध्ये युद्ध प्रभावित झालेल्या सर्व प्रदेशामध्ये महाराजांनी दौरा केला। सियालकोटच्या सीमेवरती उभे झाले, त्या ठिकाणी शीख रेजिमेंट तैनात होती, निराशा निर्माण झाली होती, पण महाराजांच्या भजनाने ते निराशा झटकून टाकली। महाराज म्हणतात, देखो इन सिखों की बानी, शत्रु का उतरेगा पानी, गुरु गोविंद सिंह की फौज है ये, इनकी ना चुके फायर निशानी, हिंद जवानों से काम पड़ा है, अब पड़ जाओगे मौत के घाट, आओ चिनियो मैदान में और देख लो हिंद का हात। मित्रांनो, महाराजांच्या या शब्दांनी नैराश्य काढून टाकलं, वीरश्री निर्माण केली आणि आमचे सैनिक लढले, शेवटपर्यंत लढत राहिले। मित्रांनो, ही महाराजांची सर्वात मोठी सामाजिक क्रांती होती। ह्या क्रांतीच्या वाटेवरती एक एक जनक्रांतीचं पाऊल पडत असताना आजही आम्हाला महाराजांचा प्रत्येक प्रसंगी आठवण झाली पाहिजे की कोयना भूकंपामध्ये महाराजांची भूमिका काय होती। आज आमची भूमिका आम्हाला ठरवण्याची वेळ आलेली आहे मित्रांनो। अशा प्रत्येक वेळेला ज्या वेळेला देशावरती संकट आलं त्या वेळेला उपाय घेऊन गुरुदेव सेवा मंडळांनी समोर यावं। जब राक्षसी वृत्ती बढावे गरजून तव दे निसर्गा चालना त्या दैवी शक्ती श्रीहरी, तुकड्या मने परिवर्तन गुरुदेव तैसा जाहला, म्हणून गुरुदेव सेवा मंडळा हा जन्म भारती लाभला। गुरुदेव सेवा मंडळाचं आध्यात्मिक अधिष्ठान आहे मित्रांनो, आणि म्हणून आम्हाला स्वतःच्या आचरणापासून स्वतःच्या दिनचर्येपासून आम्हाला आमचा हा मार्ग प्रशस्त करता यायला पाहिजे। आमचं अध्यात्म ही निराळं आहे मित्रांनो। राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना प्रश्न केला, नवप्रभावाच्या एका पुस्तकामध्ये महाराज लिहितात, महाराजांना प्रश्न केला कि सच्चा अध्यात्म क्या है महाराज? महाराज म्हणतात, हर रोज की व्यवहार की शुद्धता ही सच्चा अध्यात्म है। काही लोक व्यवहार आणि अध्यात्म वेगळा पाहतात, पण महाराज म्हणतात तुमच्या व्यवहारातील शुद्धता हाच अध्यात्म आहे। बिहारच्या दौऱ्यामध्ये असताना हतुआ राज नावाच्या गावामध्ये फुलोना भगत नावाचा एक महाराजांना मानणारा मोठा महाराजांचा अनुयायी त्यांना भेटला आणि तो पहिल्यांदा महाराजांना भेटला, पण महाराजांच्या शब्दावरती त्याचं प्रेम होतं, महाराजांवरती त्याची श्रद्धा होती। तो म्हणाला, महाराज सच्चा अध्यात्म हमें बताओ, हमें गुरु बताओ, किसको हम गुरु करे, कैसे गुरु को हम प्राप्त करे। पण महाराज त्यांना सांगतात कि अरे तुम क्या काम करते हो, तुम अगर तुम्हारे काम को दिल से लगन से और पूरे ईमानदारी से करते होंगे तो वही तुम्हारी भक्ति है, यही तुम्हारा मोक्ष का मार्ग भी प्रस्तापित करेगा। मोक्ष के लिए तुम्हें कहीं और दौड़ धूप करने की कोई ज़रूरत नहीं है। सच्चा काम करने वाले इंसान के पीछे मोक्ष भागता है, उसे मोक्ष के पीछे भागने की कोई ज़रूरत नहीं। सच काम किया जग में जिसने, उसने प्रभु नाम लिया न लिया, अपने मन को बस में जो किया वो चारों ही धाम गया न गया। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे सच्चे गुरु होते मित्रांनो। नाही तर आम्ही आज पाहतो अध्यात्माच्या नावावरती लोकांचं शोषण करणारे गुरु आम्ही पाहिले। गुरु नहीं ये तो गुरगुर है, कुछ कुत्ते तो भी ठीक है लेकिन ये लबाड़े शूर है। महाराज म्हणतात
लाखों गुरु है जगत में पर एक भी नहीं काम का, सब सारथों के आसरे डंका बजाते नाम का, विश्वास का गुरु हो बाकी नहीं कुछ ख्याल दे, जो खास की पहचान दे ऐसे गुरु पर जान दे. आणि अशी खास की पहचान महाराजांनी हतवा राजला बिहारमध्ये त्या फुलोना भगतला सांगितली. खरी अध्यात्माची साधना सांगितली. फुलोना भगत, तुम अगर अध्यात्म की साधना करना चाहते हो तो पवित्रता मन में रखो, अरुहित सबका चाह लो, किसी को बुरा मत बोलना, जग के हंसी को साह लो, जो दीन है धनहीन है उनकी सदा सेवा करो, तो साधना बिन राम का घर बैठ कर दर्शन करो. हे एवढं मोठं तत्वज्ञान आम्हा तुम्हाला राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी अध्यात्माच्या माध्यमातून ठेवलं. आज आम्ही राष्ट्रसंतांचे हे विचार आमच्या पोरांना सांगितले पाहिजे, आमच्या पोरांना त्या विचारांनी घडवलं पाहिजे. श्री गुरुदेव अध्यात्म गुरुकुलाची स्थापना करत असताना पूज्य तुकाराम दादा गीताचार्यांनी त्याचं नाव गुरुकुल ठेवलं. मी विचारलं एकदा दादांना की दादा तुम्ही गुरुकुलची स्थापना का केली, तुम्ही एखादा मठ याला नाव का दिलं नाही, मठ एखादा मठ स्थापन केला असता, एखादं मंदिर स्थापन केलं असतं, पण तुम्ही ते काही न करता तुम्ही गुरुकुल नाव का दिलं. त्यावेळेला महाराज म्हणतात हे विचार आज या पोरांना शिकवणं गरजेचं आहे. आता जे पोरं शिक्षण घेत आहेत त्या पोरांना शिक्षणाच्या माध्यमातून जे चुकीचं ज्ञान दिल्या चाललं त्या ज्ञानाच्या बरोबर तुम्ही आपलं शिक्षण या पोरांना देता यावं यासाठी आम्ही गुरुकुलची निर्मिती करतो. मित्रांनो, आई वडिलांची होड लागलेली आहे. माझा पोरगा डॉक्टर झाला पाहिजे, माझा पोरगा वकील झाला पाहिजे, माझा पोरगा वैज्ञानिक झाला पाहिजे. महाराज जी म्हणतात अरे अपने बच्चों को डॉक्टर वकील इंजीनियर सब कुछ करना चाहिए, लेकिन उसको डॉक्टर बनने से पहले, उसका वकील बनने से पहले, उसका वैज्ञानिक बनने से पहले, उसका इंजीनियर बनने से पहले यदि कुछ बनना चाहिए तो वो सबसे पहले इंसान बनना चाहिए. क्योंकि इंसान बनने से पहले यदि कोई डॉक्टर बन जाता है तो वो जिंदा लोगों की किडनी निकाल के बेच देगा, मरे हुए इंसान का भी ऑपरेशन करेगा और उसके भी पैसे हासिल करेगा. केवल पैसों के लिए यदि कोई इंसान बनने से पहले वकील बन जाता है तो वो वकील तो बन गया है लेकिन इंसान नहीं बन पाया. इसलिए वो पहले तो तुम मियाँ बीबी में झगड़ा लगाएगा पति पत्नी में, और वही झगड़ा को छुड़ाने के कोर्ट में खड़ा करके पैसे हासिल करेगा. कोई इंसान बनने से पहले यदि इंजीनियर बन जाता है तो 100 साल जीने वाली इमारत का सीमेंट खा जाएगा, सीमेंट का पैसा खा जाएगा, और वो इमारत मात्र 25 साल की आयु कर देगा. इसलिए डॉक्टर वकील इंजीनियर आदि बनने से पहले हमारे विद्यार्थी का इंसान बनना बहुत ज़रूरी है. अब तुम सोच में गिर गए होंगे किसी विद्यार्थी को BAMS MBBS कॉलेज में दाखिला मिल जाता है तो वो डॉक्टर बन सकता है. किसी विद्यार्थी को यदि लॉ कॉलेज में दाखिला मिल जाता है तो वो वकील बन सकता है. किसी विद्यार्थी को D.Ed B.Ed कॉलेज में दाखिला मिल जाता है तो वो शिक्षक भी बन सकता है. लेकिन किसी विद्यार्थी को यदि इंसान बनाना हो तो इंसान बनाने वाली कोई शाला है हमारे पास? उसके लिए क्या हमारे पास पर्याय है? राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात ग्रामगीतेमध्ये की आम्ही माणसाला माणुसकीचं शिक्षण देणारी शाळा उघडलेली आहे. महाराज म्हणतात प्रार्थना ही मानवीय शिक्षणाची शाळा, ग्राम संस्कृतीचा मुख्य जिव्हाळा, भेद कल्पना जाती रसातडा या प्रार्थनेच्या मुशी माझी. हे माणसाला माणुसकी प्रदान करणारी शाळा आहे. मित्रांनो, संतांच्या विचाराशिवाय आम्हाला आता पर्याय राहिलेला नाही. बहिणाबाई चौधरी म्हणतात की मानसा मानसा मतलबी रे मानसा, तुला फार हाव तुझी टाकलेला आशा, मानसा मानसा तुझी नियत बेकार, तुझ्याहुनी बरं ते गोठ्यातलं जनावर, इमाम मतलबासाठी माणूस डोलय, इमानाच्या साठी कुत्रा शेपूट हालय, मानसा मानसा कधी होशीन रे माणूस, लोभासाठी झाला मानसाचा तू कणूस. मित्रांनो, माणसाला माणूस पण बहाल करता यायला पाहिजे आणि माणसाने आपसामध्ये बंधुभाव निर्माण करता आला पाहिजे, एकमेकाचं स्वातंत्र्य अबाधित ठेवता आलं पाहिजे आणि या निमित्तानं समाजामध्ये समता प्रस्थापित करता यायला पाहिजे. मित्रांनो, आम्ही आमच्या पोरांना या विचारांनी घडवणे आपली आज काळाची गरज आहे. म्हणून श्री गुरुदेव अध्यात्म गुरुकुलच्या माध्यमातून आम्ही ते काम करतो आहे की राष्ट्रसंतांची सामाजिक क्रांती आजही कशा पद्धतीने काम करते आहे त्यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन पूज्य तुकाराम दादा गीताचार्यांच्या उद्देशाची जाणीव ठेवून अध्यात्म गुरुकुलमध्ये ज्या पोरांना आधार नाही, जे निराधार झालेले आहे, ज्यांचं आईवडिलांचं छत्र हरवलेलं आहे, अशाही पोरांना आम्ही या ठिकाणी आणलं. जे मागासवर्गीय आहेत,
दुर्गम भागातले आहे त्याही पोरांना आम्ही आणलं. काही पोरांना आई वडील आहे, घरचे धनदानगे आहे, श्रीमंत आहे, परंतु त्या पोरांच्या आई वडिलांना धाक आहे की आपले पोरं गावाच्या वाईट संगतीमध्ये बिघडतील, म्हणून त्यांनी गुरुकुलमध्ये आणून ठेवावे. आज अशा सर्व स्तरातल्या पोरांना या ठिकाणी आणून आपण त्यांना सुसंस्कार देण्याचं काम करतो आहे. आज मला आनंद वाटतो आहे हे सगळं काम करत असताना की अशाही कोरोनाच्या काळामध्ये 2 वर्षापासून आम्ही टिकून राहिलो. आज कार्यक्रम बंद आहे, माझे दौरे बंद आहे, असं असताना सुद्धा गुरुदेव सेवा मंडळाच्या आमच्या महत् कार्यकर्त्यांनी, आमच्या प्रेमीजनांनी गुरुकुलच्या कामामध्ये कुठलंही काम थांबलेलं नाही. आपल्या आपल्या गतीनं का होईना, मोठ्या प्रमाण छोटं प्रमाण आपल्या आपल्या क्षमतेनुसार ते काम चालू राहिलेलं आहे. मित्रांनो, अनेकांनी या कोरोनाच्या काळामध्ये गुरुकुलचे प्रयोग कसे चाललेले आहेत त्याला मदत झाली पाहिजे, या प्रयत्नातून मित्रांनो थोडी थोडी आपल्या आपल्या परीने मदत पाठवली. आणि वणीमध्ये निलजईच्या ओपन कास्ट खदानमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी या कोरोना काळामध्ये 1-1.5 वर्षापासून किराण्याचा खर्च उचलला, भाजीपाल्याचा खर्च उचलला आणि हा सगळा खर्च निलजई वणी तालुक्यातल्या ओपन कास्ट खदानचे कर्मचारी लोक पाठवत आहेत. मित्रांनो, माझ्याकडे एक डबा आहे ज्याच्यामध्ये चिल्लर जमा केलेले आहे. नांदेड जिल्ह्यातल्या एका बाईनी ते चिल्लर पैसे जमा करून एक डबा आणून दिला आणि त्याच्यामध्ये 350 रुपये होते. ते 350 रुपये मित्रांनो 3.5 कोटीची सुद्धा बरोबरी करू शकत नाही. 3.5 कोटी रुपये सुद्धा त्या 350 रुपयाची बरोबरी करत नाही. आज ही राष्ट्रसंतांची सामाजिक क्रांती आहे मित्रांनो, जी आजही आम्हाला तुम्हाला प्रेरणा देते आहे आणि आमच्या हातून हे मोठं काम करून घेते आहे. तुकाराम दादांनी, मी लहान असताना मला विचारलं होतं, का रे म्हणे गुरुकुलात अनेक पोरं आले, शिक्षण घेतलं आणि निघून गेले, मग तुला काय बनायचं आहे? माझी अपेक्षा होती मला कलेक्टर व्हायचं होतं. मी तशी MPSC UPSCची माझी परीक्षा चालू होती. मी म्हटलं, दादा तुम्ही जे काम सांगाल ते मी आयुष्यभर करणार. आणि पूज्य दादांनी जे कार्याची जबाबदारी दिली त्या कार्याची जबाबदारी अव्याहतपणे आपलं संपूर्ण आयुष्यभर चालवावं यासाठी आपलं संपूर्ण आयुष्य समर्पित करत असताना मला फार त्या गोष्टीचं समाधान होते आहे की आज तुम्ही सर्वांच्या मदतीने गुरुकुलचं काम आपण कमी नाही पडू दिलं, अजून वाढवलं आणि ते वाढवण्याचा प्रयत्न आपण सातत्याने करूया. आदरणीय सत्यपाल महाराज, भाऊसाहेब थुटे, सन्माननीय सर्व महत्त्वाचे मार्गदर्शक ज्ञानेश्वर दादा रक्षक असतील, थुटे साहेब असतील आणि या सर्व वैद्य गुरुजी असतील, काळे सर असतील, आमचे बंधू सेवकराम मिलमिले, सुबोधदादा असतील आणि या कार्यामध्ये ज्या ज्या तरुणांनी स्वतःला झोकून दिलं, आजही तरुण पिढीमध्ये आमचे आदरणीय संदीपपाल महाराज असतील, रामपाल महाराज असतील, पंकजपाल महाराज असतील, चिडे गुरुजी असतील, तुषार सूर्यवंशी असतील, हे सर्व लोक, सर्व तरुण लोक या वयामध्ये या कामामध्ये समर्पित करून घेतला आहे स्वतःला. डॉक्टर धर्मपाल चिंचोळकर दादा, आज त्या माणसाचा आदर्श आमच्या सर्वांच्या समोर आहे की गुरुदेव सेवा मंडळाच्या पोरांनी एक उच्च शिक्षण घ्यावं, डॉक्टर व्हावं आणि हे सगळं झाल्यानंतर सुद्धा त्यांनी मात्र हे झाल्यावरही आपल्या सेवेच्या कामामध्ये खंड पडू देता कामा नये. हे उदाहरण धर्मपाल दादांनी प्रस्थापित केलं आमच्या तुमच्या समोर. आपण कितीही मोठे व्हा, कितीही मोठ्या हुद्द्यावर जा, परंतु सेवा मंडळाचं जे काम, जी सेवा आपल्या भाग्याला आलेली आहे, आपल्या वाट्याला आली आहे, ती सेवा आपण करत राहावी. मित्रांनो, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची ही सामाजिक क्रांती आज मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला आणि आपण सर्वांनी त्या सर्व गोष्टीला प्रतिसाद दिला. मला सर्वांचे आभार मानायचे आहे. या ठिकाणी खऱ्या अर्थाने आपण लोक जे जुळलेले आहात, आमचा उत्साह वाढवणारं आपला सगळा प्रतिसाद आहे. मी तुमचे सगळ्यांचे आभार मानतो आहे. काय धन्यवाद. मी सर्वांचे आभार मानतो आणि आजच्या या व्याख्यानाच्या प्रसंगी आपण सर्व लोक उपस्थित झाले. मी तुमचे सगळ्यांचे आभार मानतो आणि माझे 2 शब्द या ठिकाणी थांबवतो. जय गुरु.